हा व्हिडिओसुद्धा मी खूप जबरदस्तीने काढत आहे आणि उद्या पण व्हिडिओ येणार नाही, परवा पण येईल की नाही मी सांगू शकत नाही. आता कधी व्हिडिओ आपला अपलोड होईल ते मी सांगू शकत नाही. नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तुम्ही म्हणत असाल की मी नेहमीसारखे दिसत नाही आहे, माझं बोलणं नेहमीसारखं वाटत नाही आहे. तर मैत्रिणींनो, आपलं शिलाईचं काम तुम्हाला माहिती किती ऑर्डर्स असतात, किती साऱ्या ऑर्डर्स आलेल्या आहेत. मी तुमच्यासोबत सगळं शेअर करत असते. तर खूप साऱ्या ऑर्डर्स आहेत आणि वरती इथे बॅग टांगलेली आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण कपडे मी भरून ठेवलेले आहेत आणि इच्छाच होत नाही आहे मशीनवरती बसायची आणि स्टिचिंग करायची. तर स्टिचिंगच करणार नाही तर व्हिडिओ कशाचा अपलोड करू. तर तुम्हाला माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे. तर मैत्रिणींनो, खूप जबरदस्तीने बसलेली आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी. अजिबात इच्छा नाही आहे व्हिडिओ शूट करण्याचं किंवा व्हिडिओ एडिट करण्याचा वगैरे काहीच इच्छा होत नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे सध्या वातावरण बदललेलं आहे बाहेरचं. एकदम ऊन तपत होतं आणि पावसाळा सुरू झाला आहे, पाऊस पडतोय, थंड वातावरण झालं आहे. त्याच्यामुळे तब्येत इतकी खराब झाली आहे, सर्दी, खोकला, ताप आणि घसा वगैरे दुखतो, इतका दुखतोय की खूपच. म्हणजे रात्रभर झोप येत नाही आहे, डोकं खूप दुखत आहे. त्याच्यात दोन्ही मुलांना 2 दिवस झाले सुट्टी आहे. म्हणजे काल सुट्टी नव्हती पण पाऊस पडत असल्यामुळे त्यांना पाठवलं नाही आणि आज तर संडेची सुट्टीच आहे. तर असं मुलं पण आजार पण सगळं सांभाळणं खूप कठीण जातं एकट्या बाईला. मैत्रिणीनं खूप प्रयत्न केला मशीनवरती बसायचा, स्टिचिंग करण्याचा, पण अजिबात इच्छा होत नाही आहे आणि एवढी ताकदच वाटत नाही की मी काहीतरी काम करू शकेल. तर घरातली पण कामं तशीच पेंडिंग पडलेली आहेत. माझी शिलाईचं काम पेंडिंग पडलेलं आहे आणि व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर तुमच्यासाठी मी जबरदस्ती इथे बसलेली आहे. तर मैत्रिणींनो, आपण टेलर लोकांचं कसं असतं ना, आपल्याकडे जे कपडे आलेले असतात ते आपल्याला टाईमावरती शिवून द्यावेच लागतात. त्यांना समोरच्याला माहिती नसतं आपण आजारी आहे, आपल्याला काय होतं आहे वगैरे, पण त्यांनी जो आपल्याला टाईम दिलेला असतो त्या टाईमात आपल्याला ते कपडे स्टिचिंग करून द्यावेच लागतात. पण आता मी स्टिचिंगसुद्धा करू शकत नाही आहे आणि मी त्या ज्या काकू होत्या त्यांनी माझ्याकडे तेवढ्या साऱ्या पिशव्या स्टिचिंगला दिलेल्या आहेत. त्यांना सांगितलं आहे की मी सध्या काही स्टिच करू शकत नाही, शिवणकाम करू शकत नाही, माझी तब्येत ठीक नाही आहे. मग त्या पण बोलल्या, राहू दे, तुला बरं वाटेल तेव्हा कर. तर मैत्रिणींनो, ऑफलाईन बिझनेसचा हाच फायदा आहे. जर तुमच्या जवळपासच्या महिलांनी तुमच्याकडे शिवायला कपडे दिले असतील तर तुम्ही त्यांना सांगू शकता. त्या स्वतः तुम्हाला बघतात की तुमची काय कंडिशन आहे. पण जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे आणि ऑनलाईनमध्ये आधी पेमेंट दिलेलं असतं, तर ते पेमेंट आधी दिलेलं असल्यामुळे आपल्याला ती ऑर्डर कंप्लीट करूनच द्यावी लागते. तर मैत्रिणींनो, हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता तुमच्यासाठी की सध्या आता आपल्या चॅनलवरती व्हिडिओ कधी अपलोड होईल मी सांगू शकत नाही. माझी तब्येत खूप खराब आहे. म्हणजे हे बघा, बोलताना पण कसा कोरडा पडतो एवढी माझी तब्येत खराब आहे आणि खूप सारे कपडे आपले पेंडिंग पडलेले आहे. आणि आज तुम्हाला सांगू का, म्हणजे मला आज तुम्हाला ते मार्केट दाखवायचं होतं जिथून मी कपडे आणते. कारण एका ताईंची कमेंट आली होती की ताई एकदा त्या मार्केटचा व्हिडिओ बनवा. तर मला ते मार्केट तुम्हाला आज दाखवायचं होतं. आज संडे आहे, तर मी कालच ठरवलेलं की मी उद्या मार्केटला जाऊन तिथला व्हिडिओ शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल कसं मार्केट असतं. सकाळी पण म्हटलं गोळ्या वगैरे घेतल्यावर बरं वाटेल, मग जाऊया आपण. पण दुपार होत आली पण काही बरं वाटत नाही. त्याच्यामुळे सॉरी, मी त्या मार्केटचा व्हिडिओ आज बनवू शकले नाही. नाहीतर उद्या तुमच्यासमोर तो व्हिडिओ नक्कीच आला असता की ते मार्केट कसं असतं, तिथे कसे कपडे मिळतात, तिथं गर्दी किती असते, हे सगळं मी तुम्हाला दाखवलं असतं. तर डोंट वरी, आपण पुढच्या संडेला नक्कीच तो व्हिडिओ शूट करणार आहोत आणि नंतर मंडेला तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे. म्हणजे रविवारी शूट केल्यानंतर सोमवारी तो आपल्या चॅनलवरती अपलोड नक्कीच होईल. तर मैत्रिणींनो, संडेचं ते मार्केट तुम्हाला दाखवण्यासाठी मी सुद्धा खूप उत्सुक आहे आणि तुमच्या पण खूप कमेंट येतात की ताई ते मार्केट दाखवा वगैरे. तर आपण नक्कीच ते मार्केट बघणार आहोत. आणि मी तुमच्यासोबत जो शेअर केलेला व्हिडिओ त्यामध्ये मी कापड दाखवलेलं होतं, मी त्याच्यापासून ड्रेस माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी शिवणार आहे. तर त्याला कटिंगलासुद्धा माझ्याकडे टाईम मिळत नाही आहे. म्हणजे आता सध्या तरी टाईम आहे, कारण मी त्या पिशव्यांचं ते काम पेंडिंगच ठेवलेलं आहे, शॉपिंग बॅगचं. पण मला स्वतःचं पण शिवणकाम करायला अजिबात इच्छा होत नाही आहे. तर आपला हा व्हिडिओ आता कधी येईल ते मी सांगू शकत नाही स्टिचिंगचा. जेव्हा कधी मला बरं वाटेल तेव्हा आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड नक्कीच होणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही कसे आहात, तुमच्याकडचं वातावरण कसं आहे आणि तुमच्या तब्येती कसं आहे, कमेंटमध्ये नक्की कळवा मला. तर मैत्रिणींनो, तुमचं शिवणकाम कसं चालू आहे ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. आणि एका ताईची कमेंट होती की ताई
मला कॉटनमध्ये ती शॉपिंग बॅग जी आहे ती कॉटनमध्ये हवी आहे, तर तुमचा नंबर मिळेल का? तर मी त्यांच्या कमेंट खाली सुद्धा उत्तर दिलेलं आहे, माझा नंबर सेंड दिलेला आहे तिथे रिप्लायमध्ये. पण त्यांचा व्हॉट्सअपवरती काहीच अजून मला मेसेज आलेला नाही आहे. तर ताई तुम्ही कमेंट चेक करा, कमेंट खाली माझा नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता की तुम्हाला कशा प्रकारची शॉपिंग बॅग हवी आहे. जेव्हा मला बरं वाटेल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला ती शॉपिंग बॅग स्टिच करून देणार आहे. नंतर एका ताईची कमेंट होती की ताई त्या मार्केटमधले कपडे आम्हाला मिळतील का, तुम्ही आम्हाला द्याल का? तर ताई कसं असतं ना, त्या मार्केटमध्ये तुकडे असतात, ते कधी 1 मीटर असतात, तर कधी पूर्ण 1 मीटरसुद्धा नसतात किंवा खूप मोठे असतात. तर ते मला तुम्हाला द्यायला किंवा विकायला जमणार नाही. तुम्हाला दुसऱ्या प्रकारचे कुठले कापड हवं असतील तुम्ही मला सांगू शकता, मी तुमच्यासाठी अवेलेबल करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. पण सध्या कसं आहे ना, माझी मुलं छोटी, मला त्यांचं शाळेचं वगैरे, माझं शिवणकाम वगैरे सगळं बघावं लागतं एकटीला. त्याच्यामुळे मला ते एवढा व्याप करून घेणं मला तरी शक्य होणार नाही. कारण एकदा का मी त्या ऑनलाईन सेलिंगमध्ये उतरले तर मग ते पार्सल पॅक करणं, ते पोहोचवणं वगैरे, ते खूप मोठं व्याप आपल्यामागे होतो. पण माझी मुलं खूपच छोटी आहेत, त्याच्यामुळे मी ते नाही करू शकत सध्या तरी. आणि कसं असतं ना, लहान मुलं घरात असल्यावर ते थोडंसं कापडंसुद्धा घाण करतात. म्हणजे आता समजा मी नवीन कापड आणले आणि ते इथे ठेवले आणि माझा मुलगा आला तर तो उचलून त्याचं काय करेल काहीच सांगू शकत नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत ती लहान आहे तोपर्यंत मी काहीच कामाचा व्याप वाढवत नाही आहे. जशी ती मोठी होतील तसं मी कामाचा व्याप नक्कीच वाढवणार आहे माझा. आणि तुम्हाला काही वस्तू हव्या असतील दुसऱ्या तर आपण नक्कीच त्याचं जे तुम्हाला अवेलेबल करून देण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन. मी काय बोलते मलाच कळत नाही, काही चुकत असेल तर माफ करा, कारण खूपच मला ताप वगैरे त्याच्यामुळे थोडंसं मी गुंतते माझ्यामध्येच. तर नक्कीच प्रयत्न करेन मी तुमच्यासाठी अवेलेबल करण्याचा. आणि जर शॉपिंग बॅग स्टिचिंग करून हव्या असतील तर तुम्हाला नक्कीच मिळतील. विदाऊट झिपची शॉपिंग बॅग 150 रुपये आणि झिपची शॉपिंग बॅग 200 रुपये अशी तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्हाला कशा प्रकारच्या कोणत्या कापडामध्ये हवी आहे. तर नक्कीच तुम्हाला स्टिचिंग करून तुमच्या ॲड्रेसवर मी करणार आहे. कारण स्पीड पोस्ट मी ते पार्सल नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुमच्याकडचं वातावरण, तुमच्या तब्येतीसुद्धा मला नक्की सांगा कशा आहेत. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता कधी येईल ते मी नाही सांगू शकत. जर उद्याच मला बरं वाटलं तर उद्याच व्हिडिओ शूट होईल, नाही बरं वाटलं तर नाही होणार. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांची. सगळ्यांना जय श्रीराम.